नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी एक खास बातमी घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये म्हाडाने पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन लॉटरी जाहीर केलेली आहे। आणि ही लॉटरी जी आहे ची सुरुवात आजपासूनच होत आहे। आजपासून या लॉटरीची नोंदणीची सुरुवात झालेली आहे। तर नेहमीप्रमाणे आपण आपल्यासाठी सर्व या लॉटरी रिलेटेड सर्व माहिती जी आहे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट्स करा तुम्हाला जे शंका असतील तसे, आणि आपल्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांनाही याचा फायदा होत राहील। तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। म्हाडाचे कोणत्या मंडळाची लॉटरी सध्या चालू आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवर housing.mhada.gov.in या वेबसाईटला जावं लागेल। अशा पद्धतीने तुम्हाला होम स्क्रीन दिसेल। त्यामुळे तुम्ही व्ह्यू लाईव्ह स्कीम्स यामध्ये क्लिक केलं तर तुम्हाला सरळ दिसेल की छत्रपती संभाजीनगर नाशिक या दोन शहरांमध्ये सध्या म्हाडाची लॉटरी जी आहे ती आज लॉन्च झालेली आहे। आणि त्याबद्दलची माहिती जी आपण आहे ती सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा। तर अशा पद्धतीने पाहू शकता की आपण हे जे बुकलेट आहे ते सध्या डाउनलोड करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व माहिती आपण तुम्हाला आज दाखवणार आहोत। शिवाय बुकलेट डाउनलोड कसं करायचे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये सांगणार आहे। तर तो सुद्धा पार्ट स्किप करू नका, तुमच्यावर बुकलेट असणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे। तर तुम्ही पाहू शकता की छत्रपती संभाजीनगर व नाशिक गृहनिर्माण यांची ही लॉटरी सध्या आज प्रदर्शित झालेली आहे। आणि बऱ्याच लोकांचे घराचे जे स्वप्न आहे ते या माध्यमातून पूर्ण होणार आहे। यामध्ये 20% सर्व समावेशक घरांव्यतिरिक्त PMAY आणि म्हाडाचे काही भूखंड सुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत। तर ते कोणते आहेत तुम्ही ही सर्व माहिती या बुकलेटमध्ये पाहू शकता। तर आपण हे बुकलेट थोडंसं पाहूया की कसं काय माहिती देण्यात आलेली आहे आणि याचं वेळापत्रक काय आहे। तर इथे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे या जी लॉटरी आज चालू झालेली आहे त्याचं हे वेळापत्रक आहे। म्हणजे आज 30 जून 2025 पासून दुपारी 12 वाजल्यापासून म्हणजेच आजपासून दुपारी 12 वाजेपासून ही लॉटरी जी आहे ती नोंदणीसाठी आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी सुरुवात झालेली आहे। आणि याची जी ऑनलाईन अर्जाची शेवटची जी तारीख आहे ती असणार आहे 11/8/2025 म्हणजे 11 ऑगस्ट 2025 रात्री 12 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन बुकिंग करू शकता। आणि पेमेंटची तारीख सुद्धा जी आहे ती सुद्धा ती 11 ऑगस्टच आहे। त्यानंतर बँकेत तुम्ही अगर RTGS करणार असाल तर 12 तारीख तिथे देण्यात आलेली आहे। आणि सोडतीसाठी पहिली जी यादी प्रसिद्ध होणार आहे ती 18 ऑगस्टला होणार आहे आणि फायनल यादी जी आहे ती 25 ऑगस्टला फायनल यादी याची जाहीर होणार आहे। सोडतीची दिनांक जी आहे ती सध्या अजून तर जाहीर केलेली नाही आहे। आणि सोडतीनंतर लगेच तुम्हाला दुपारी ज्या दिवशी सोडत असेल त्या दिवशी लगेच 4 वाजल्यानंतर तुम्हाला संकेतस्थळावर सर्व विनाची जी नावे आहेत ती उपलब्ध होणार आहेत। तर तुम्ही इथं पाहू शकता की ही पूर्ण इथे डिटेल माहिती देण्यात आलेली आहे की कोणत्या प्रकारची घरं वगैरे काय आहेत हे तुम्ही स्वतः डाउनलोड करून पाहू शकता। यामध्ये डिटेलमध्ये सध्या आपण जाणार नाही कारण भरपूर यामध्ये स्कीम देण्यात आल्या आहेत। जवळपास 1400 ते च्या आसपास काहीतरी घरं आणि भूखंड असे देण्यात आलेले आहेत। यामध्ये म्हाडाची घरे सुद्धा आहेत आणि 20% सर्व समावेशमध्ये सुद्धा घरे इथे देण्यात आलेली आहेत। आता उत्पन्न गट तुम्ही पाहू शकता की अत्यल्प उत्पन्न गट हा 6 लाख पर्यंत ठेवण्यात आलेला आहे। अल्प उत्पन्न गट जो आहे तो 9 लाखापर्यंत आहे आणि मध्यम उत्पन्न गट म्हणजे ज्यांचं उत्पन्न 12 लाखाच्या आत आहे ते मध्यम उत्पन्न गटात मोडू शकतात आणि 9 लाखाच्या आत जे आहे ते लोअर इन्कम ग्रुप म्हणजे अल्प उत्पन्न गटात आहेत। आणि अत्यल्प म्हणजे EWS मध्ये 6 लाखापर्यंत त्यांनी यावेळी जे उत्पन्न मर्यादा ती देण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी। त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 म्हणजे तुम्हाला लास्ट इयरचा सुद्धा तुमचा इथं उत्पन्न दाखला चालणार आहे किंवा ITR सुद्धा जे असं बऱ्याच लोकांनी फाईल केलं नसणार आहे। त्यामुळे असेसमेंट इयर 2024-25 हा सुद्धा ITR इथे त्यांनी ग्राह्य धरलेला आहे आणि तोच इथं द्यायचा आहे। तहसीलदार उत्पन्न सुद्धा 2023-24 इथे चालणार आहे। ही पण एक खूप चांगली गोष्ट आहे। मी तुम्हाला नवीन उत्पन्न दाखला काढण्याची गरज नाही, जे तुम्ही लास्ट लॉटरीमध्ये यूज केलेला होता तोच तुम्ही उत्पन्न दाखला इथंही यूज करू शकता। आणि जी डिपॉझिट अमाऊंट जी आहे ती अत्यल्प उत्पन्न गटासाठी 5,000 ठेवण्यात आलेली म्हणजेच EWS गटासाठी
त्यासाठी संकेत क्रमांक आहे ते 259 या दोन फक्त संकेत क्रमांकासाठी 5,000 आहे. त्यानंतर 20% मध्ये अत्यल्प आणि अल्प दोन्ही असणार आहे, त्यांना 10,000 ठेवण्यात आलेली आहे. इथं संकेत क्रमांक दिलेले आहेत की ठराविक संकेत क्रमांकासाठी डिपॉझिट अमाऊंट आहे ती वेगळी आहे आणि ठराविक कामासाठी डिपॉझिट अमाऊंट ही वेगळी आहे. म्हणजे 5,000 ते 20,000 पर्यंत यामध्ये डिपॉझिट अमाऊंट ठेवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 708 रुपये हे तुमचे नॉन रिफंडेबल असतात. इथं तुम्ही याचं सुद्धा पाहू शकता की 600 रुपये ही शुल्क आहे आणि 108 रुपये हा GST आहे. म्हणजे हे 708 रुपये होतात आणि ते तुम्हाला नॉन रिफंडेबल असतात. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती आपण इथे पाहिलेली आहे. आता तुम्ही याचं जे बुकलेट आहे ते डाउनलोड कसं करायचं ते आपण पाहूया. आता तुम्ही इथं होम स्क्रीनला आला housing.mahara.gov.in, तर तुम्हाला इथं दिसेल की या 3 हॉरिझॉन्टल लाईन्स आहेत, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं क्विक लिंक्समध्ये जायचं आहे. क्विक लिंक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की बुकलेट इथे देण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर बोर्ड लॉटरी 2025 हे बुकलेट इथं आहे. म्हणजे हे दोन्ही सेमच आहेत. हे तुम्ही यापैकी कोणतंही डाउनलोड करून तुम्ही घेऊ शकता आणि ह्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता. शिवाय इथं जाहिरात जे पेपरमध्ये आलेली आहे त्यासुद्धा इथं देण्यात आलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण ही सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या संदर्भातचे जे डिटेल व्हिडिओ असणार आहेत ते सुद्धा आपण आपल्यासाठी बनवणार आहोत. तर आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही माहिती मिस होणार नाही. आणि आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. आपल्या व्हिडिओवरती तुमच्या काही शंका असेल तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्ही मला डायरेक्ट कॉलही करू शकता. माझा नंबर तुम्हाला डिस्प्ले होत आहे, त्यावर तुम्ही मला डायरेक्टली कॉल करून सुद्धा तुमचे प्रश्न विचारू शकता. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.